हॅलो फ्रेंड्स, लाडकी बहीण योजना ही जी योजना महाराष्ट्र सरकार राबवत आहे त्याच्याबद्दल नवीन अपडेट आलेली आहे। त्या नवीन अपडेटनुसार राज्यामध्ये 1,89,00,000 इतक्या लाभार्थी लाडक्या बहिणी आहेत आणि जवळजवळ 54 लाख ह्या महिला अपात्र ठरलेल्या आहे। आता अपात्र ठरण्याचं कारण जे आहे ते ई-KYC आहे, कारण ज्यावेळेस मागच्या वर्षी ई-KYC करायला सांगितली होती त्यावेळेस दोन गोंधळून टाकणारे प्रश्न ई-KYC करताना होते आणि त्या प्रश्नांमुळेच लाडकी बहीण योजनेमध्ये जवळजवळ भरपूर 64-68 लाख महिला ह्या अपात्र ठरलेल्या होत्या। मात्र जेव्हा सरकारनं ही गोष्ट लक्षात आली की हा प्रश्न चुकल्यामुळे बऱ्याचशा महिला ह्या अपात्र ठरत आहेत, त्यानंतर त्यांना पुन्हा एकदा री-KYC करायची संधी भेटली होती आणि त्या संधीमध्ये जवळजवळ 14 लाख महिलांनी जो प्रश्न होता की आम्ही सरकारी कर्मचारी आहोत असं नमूद केलेलं होतं, तर त्यांनी ती दुरुस्ती करून आम्ही सरकारी कर्मचारी नाही असं दुरुस्त केलं आहे आणि त्यामुळे 14 लाख ज्या बहिणी अपात्र ठरलेल्या होत्या तर त्यांना पुन्हा लाडकी बहीण योजनेसाठी त्या पात्र ठरलेल्या आहेत आणि ज्या उरलेल्या 54 लाख महिला आहेत, 68 मधनं 14 लाख केल्यानंतर ज्या उरलेल्या 54 लाख महिला आहेत तर त्या मात्र आता लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरणार आहे। सरकारकडनं त्यांना महिन्याला जो काही 1,500 हप्ता येत होता तर तो आता पूर्णतः बंद होणार आहे आणि सरकारकडनं आता की ई-KYC करण्यासाठी कुठलीही संधीसुद्धा उपलब्ध नाही आहे। तर अशा पद्धतीने बऱ्याचशा लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या अपात्र ठरत आहेत आणि लाडक्या बहीण योजनेचे पैसे जे आहेत ते एप्रिल महिन्यात आलेत की नाही आहेत याच्यावरती सुद्धा संभ्रम आहे। तर ते पैसे काही लोक म्हणतात आलेत, काही नाही म्हणतायत, परंतु तो हप्ता जो आहे एप्रिलचा हप्ता अजून अद्यापही क्रेडिट झालेला नाही आहे। दुसरी गोष्ट अशी की आता राज्यामध्ये टोटल 1,89,00,000 इतक्या लाडक्या बहिणी पात्र आहेत या योजनेसाठी आणि त्यांना दरमहा सरकारचे जे 1,500 रुपये येत होते ते येत राहणार आहेत आणि त्यातनं त्यांचा उदरनिर्वाह किंवा त्यांच्याकडे काही कौशल्य असेल तर त्या कौशल्यासाठी अपग्रेड करून काहीतरी नवीन व्यवसाय किंवा काही गोष्टी करू शकतात, सेविंग करू शकतात, बचत गट चालू करू शकतात। तर असा उद्देश जो आहे तो सरकारचा होता। सरकारनं पहिल्यांदाच सांगितलं होतं की महिलांच्या सक्षमीकरणासाठी आपण लाडकी बहीण योजना चालू करत आहोत, परंतु हे सर्वांनाच माहिती आहे इलेक्शनसाठी ही योजना चालू करण्यात आलेली होती आणि ज्यावेळेस इलेक्शन होतं त्यावेळेस त्यांनी कुठलीही पडताळणी न करता फॉर्म ॲक्सेप्ट केलेत, पात्र केलेत महिलांना आणि आत्ता महिलांना ज्यावेळेस कोर्टानं सरकारला हटकलं आहे की एवढा बोजा जो आहे तो महाराष्ट्राच्या वित्त खात्यावरती येत आहे किंवा कर्ज महाराष्ट्राचं जे आहे ते या योजनेमुळे वाढत आहे आणि तुम्हाला ही योजना जर तुम्हाला ती चालू म्हणजे तुम्ही कुठल्या आधारावरती ही योजना चालू केली होती असे काही प्रश्न ज्यावेळेस सरकारला विचारण्यात आले त्यावेळेस सरकार आता ॲक्शन मोडमध्ये आहे आणि बऱ्याचशा ज्या महिला आहेत तर त्यांना अपात्र करण्याचं काम सरकारकडनं चालू आहे, कारण की डायरेक्ट ही लाडकी बहीण योजना बंद केली तर येणाऱ्या निवडणुकांमध्ये त्याचा परिणाम हा सरकारला भोगावा लागू शकतो। त्यामुळे आता कोर्टाकडनं हे आदेश आलेले आहे, त्यामुळे सरकार याच्यावरती काहीच करू शकत नाही। कोर्टाचा निर्णय अंतिम असणार अशा काही गोष्टी करून सांगून ही योजना काही दिवसांनंतर नक्कीच बंद पडेल असंच वाटत आहे। आता सरकारचं जे धोरण आहे ते असंच दिसत आहे। तर तुम्हाला या योजनेबद्दल आणि त्यांच्या सरकारकडनं येणाऱ्या 1,500बद्दल तुमचं काय म्हणणं आहे आणि ते जे काही पैसे येत होते त्याच्यातनं खरंच तुमचं सक्षमीकरण झालं का किंवा तुम्हाला खरंच काहीतरी तुमचं जे कौशल्य आहे ते वाढवण्यास मदत झाली का, की तुम्ही फक्त शॉपिंग किंवा घरामध्येच ते पैसे खर्च झाले, कुठं गेले काहीच माहीत नाही, अशा पद्धतीचं काही झालं असेल तर नक्की खाली तुमची कमेंट करून प्रतिक्रिया कळवा। आणि दुसरी गोष्ट, असे पैसे देण्यापेक्षा जर आपल्याकडं काही स्किल असेल तर त्या स्किलच्या आधारावरती काही काम दिलं तर बरं होईल का, याबद्दल सुद्धा तुमचं काय मत आहे हे सुद्धा तुम्ही कमेंट करून नक्की सांगा। थँक्यू।